नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, असं चॅनलला सपोर्ट करत राहा, कारण आपण नेहमीच नवनवीन अपडेट, नवनवीन जेलच्या संदर्भातले असतील किंवा बाल सुधार गृहाच्या संदर्भातले असतील किंवा पोलिसांच्या बाबतीत असतील, आपण असेच घेऊन येत असतो. आता बघा तुम्ही मित्रांनो, लोक ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी पूर्वी एक दोन पोलीस यायचे त्यावेळेस असं वाटायचं गावात पोलीस आले, पोलीस आले, पूर्ण गावामध्ये या ठिकाणी चर्चा व्हायची. आता त्याच पद्धतीने लोक सुद्धा पोलिसांना घाबरतात. शहरामध्ये थोड्या प्रमाणात घाबरतात, पण काही लोक मुळीच घाबरत नाही. का? तर त्यांना कायद्याची थोडीफार माहिती आहे, काहीतरी नॉलेज माहिती आहे त्यांना. तर असं हे मी म्हणत नाही की तुम्हाला वकिलीचंच नॉलेज असलं पाहिजे, पण काही ढोबळ गोष्टी यामध्ये तुम्हाला या प्रामुख्याने माहिती असल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला थंबनेलवर जसं लिहिलंय की आता पोलिसांना घाबरण्याची गरज नाही, काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तर समजा तुम्हाला जर पोलीस स्टेशनला बोलवलं किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला गेला, तर तुम्हाला पहिला राईट्स काय आहे की तुम्ही तिथे कंप्लेंट करू शकता. आता समजा तुम्हाला एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक केलं, तर त्या पोलीस कस्टडीमध्ये तुम्हाला ते मारू शकत नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जरी त्यांनी रिमांड घेतलं, म्हणजे कोर्टाकडून रिमांड म्हणजे काय की चौकशी, तुमची त्या ठिकाणी ते विचारपूस करू शकतात, चौकशी करू शकतात, परंतु तुम्हाला तिथे कुठलाही थर्ड डिग्रीचा इस्तेमाल ते करू शकत नाही. अर्थात जर त्यांनी तुम्हाला टॉर्चर केलं, समजा एखाद्या व्यक्तीला त्यांनी जर पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि सांगितलं तू कबूल करतो, चोरी केली, किंवा तू एखाद्या मुलीची छेड काढली, किंवा तू एखादा 420 गुन्हा केला किंवा 138 केलेला आहे, तर तिथं जर तुम्हाला टॉर्चर करत असतील, मारत असतील, तर तुम्ही तिथे बिंदास हो म्हणा, हो मी चोरी केली आहे, किंवा मी छेड काढली आहे, किंवा जे काय असेल ते, मी 138चा गुन्हा माझ्यावरती आहे. आता मित्रांनो, ते काय करतात, हे कबुली जबाबात जे कलम आहे 161 याच्यामध्ये ते तुमचा गुन्हा कबूल करून नोंद करतात, परंतु या नोंदीला शून्य किंमत आहे. या नोंदीला शून्य किंमत आहे. मग ज्यावेळेस हे चार्जशीट पोलीस कोर्टामध्ये मॅजिस्ट्रेट समोर हजर केलं जातं, त्यावेळेस जर तुम्ही मॅजिस्ट्रेट समोर, ज्याला आपण म्हणू की कलम 164 नुसार जर तुम्ही सांगितलं की हा गुन्हा मी केलाय, तर तिथं तुम्हाला शिक्षा मिळू शकते. परंतु तिथं जर तुम्ही सांगितलं की हा मी गुन्हा न करता माझ्यावरती काहीतरी मॅनेज होऊन हा गुन्हा खोटा दाखल करतायत, तर अशा वेळी जो तुमचा आयो आहे, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स पोलीस प्रशासनात, त्याच्यावरती सस्पेंडेडची कारवाई होऊ शकते, किंवा त्याची नोकरी जाऊ शकते, त्याची चौकशी होऊ शकते. म्हणजे हा तुमचा एक प्रामुख्याने राईट्स आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला जर पोलिसांनी अटक करायला आले, तर तुम्हाला पूर्ण विचारायचा राईट आहे. म्हणजे CRPS क्रिमिनल प्रोसिजर कोड 56 नुसार तुम्हाला या ठिकाणी पोलिसांना विचारायचा अधिकार आहे की तुम्ही मला का पकडताय, किंवा कुठल्या व्यक्तीने माझ्याविषयी FIR केलेली ज्याच्यामुळे तुम्ही मला या ठिकाणी पकडायला आलेला, याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. अन्यथा तुम्ही याची दाद सुद्धा कोर्टामध्ये मागू शकता. आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला जर अटक केली तर 24 तासाच्या आतमध्ये किंवा 24 तासापेक्षा जास्त वेळ तुम्हाला या ठिकाणी पोलीस कस्टडीत ठेवलं जात नाही. अदरवाईज तुम्ही तिथे कोर्टामध्ये सांगू शकता की मला सकाळी आणले आणि दुसऱ्या दिवशी हजर केले. त्या ठिकाणी CRPC 57 नुसार हा तुम्हाला राईट्स आहे मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये पोलिसाची नोकरी पण जाऊ शकते. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला तुम्ही तुमच्यावर जे चार्ज लावले ते चार्जशीट सुद्धा तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे. बहुतांश या ठिकाणी कोणी देत नाही, बऱ्याच वेळा त्रास देतात, गोरगरिबांना कायदे माहीत नसतात. तर या पद्धतीने तुम्हाला तो मागणं सुद्धा राईट आहे. तर वकिलाला तर ते देतात, कारण त्यांना माहिती आहे, वकील शिकलेला आहे, त्याला लॉ अँड ऑर्डरची माहिती आहे. पण तुम्हाला सुद्धा देण्याचा त्यांचा अधिकार आहे, ते तुम्हाला देऊ शकतात. तर दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला जर अटक केली, तर त्याची एक प्रत त्यांच्याकडे असून 24 तासामध्ये तुझी दुसरी प्रत मॅजिस्ट्रेटकडे सुद्धा देणं त्यांना बंधनकारक असतं. त्यानंतर ते तुम्हाला अटक केल्यानंतर हातकडी घालू शकतात का? तर त्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप पाहिलं जातं. जर तुमचा साधारण गुन्हा असेल,
म्हणजे बेलेबल असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हातकडी घालता येत नाही. जर एखादा आरोपी गंभीर गुन्ह्यात असेल तर त्या अधिकाऱ्याला कोर्टाच्या परवानगीने हातकडी घालता येते, अन्यथा तुम्हाला पोलीस हातात हात धरून कोर्टासमोर त्या ठिकाणी नेऊन सादर करतात, म्हणजे तिथे तुम्हाला हातकडी घातली जात नाही. म्हणजे असे हे ठराविक काही काही जे पॉइंट्स आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर जर तुम्हाला पोलिसांनी या ठिकाणी अटक केली तर पहिले त्यांना तुमची मेडिकल करावी लागते. त्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये तुमची जेवणाची पण व्यवस्था व्यवस्थित करावी लागते, अन्यथा त्याची सुद्धा तुम्ही कोर्टामध्ये तक्रार देऊ शकता. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुमचं रिमांड घेतलं जातं म्हणजे तुमच्या विचारपूससाठी तुम्हाला एक 10-15 दिवसाची कोठडी घेतली जाते. 15 दिवसाच्या पुढे कोठडी घेतली जात नाही, त्यानंतर जेलमध्ये पाठवलं जातं 60 किंवा 90 दिवसांसाठी. तर ज्या वेळेस तुम्हाला विचारपूससाठी बाहेर घेऊन गेलं जातं जिथं गुन्हा घडलेला आहे तर तिथं तुमची 48 तासामध्ये 2दा मेडिकल केली जाते, प्लस तुम्हाला प्रॉपर चांगल्या पद्धतीचं जेवण दिलं जातं. तुम्हाला जर मध्ये आधे कोणी टॉर्चर केलं किंवा मारलं तरी तुम्ही ते कोर्टामध्ये सादर करू शकता किंवा सांगू शकता की मला अशा अशा पद्धतीने या ठिकाणी हाणमार झालेली आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला अरेस्ट केल्यानंतर 24 तासामध्ये प्रथमदर्शी त्या पोलिसांनी तुमच्या नातेवाईकांना म्हणजे घरी आई असेल, वडील असेल, मुलगा असेल, बायको असेल यांना फोन करून कळवणं एक कायद्याची बाब आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला जर पोलीस कस्टडीमध्ये असाल तर तुम्हाला घरचं जेवण पण अलाउड आहे. त्यानंतर जर तुम्ही म्हटलं माझी विचारपूस ऑन कॅमेरा व्हावी तर किंवा वकिलासमोर व्हावी तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कोर्ट परवानगी देतं. आता तुम्हाला जर घरचा डबा पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कोर्टामध्ये अर्ज करून तुमचा जो फॅमिली मेंबर आहे त्याची सर्व विचारपूस करून ते तुम्हाला तिथे रोज पोहोचूही शकतात. ही सुद्धा तरतूद या ठिकाणी कोर्टाने केलेली आहे. साधारणतः या गोष्टी आहेत. आता CRPS 40 नुसार म्हणजे एखादी महिला जर आरोपी असेल आणि ती जर घरी असेल तर तिला पुरुष पोलीस अटक करू शकत नाही. आणि शिवाय जर 6 वाजले असतील, 6 नंतर म्हणजे तुमचे 6 वाजून 10 मिनिटं जरी झाले असतील तरी तुम्ही तिला अटक करून, महिला पोलीस असल्या तरी अटक करून तुम्ही तिला पोलीस स्टेशनला नेऊ शकत नाही. तुम्ही फक्त तिच्या घराला घेराव घालू शकता किंवा तिथं तुम्ही तिला नजर कैदेत ठेवून राखण करून दुसऱ्या दिवशी 6 नंतर तुम्ही पोलीस चौकीला नेऊ शकता. कारण महिलांसाठी अशा खास काही तरतुदी केलेल्या आहेत या ठिकाणी शासनाने, त्याच्यामुळे त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून. तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच गुन्ह्यात महिला आणि पुरुष असलं तर पहिले पुरुषाला ताब्यात घेतलं जातं, महिलांना त्या ठिकाणी निग्लेक्ट करून नंतर लेडी कॉन्स्टेबल आल्यानंतर त्यांचं कोऑर्डिनेशन झाल्यानंतर चौकशी झाल्यानंतरच जे काय खरं खोटं बघून त्या ठिकाणी त्या महिलांना, माता भगिनींना अटक केली जाते. अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो ज्या आपल्याला माहीत असणं खूप खूप गरजेचं असतं. म्हणून आज तुम्ही हे बघा, पोलीस म्हणजे आपल्या आज समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी राज्य शासन त्यांना पोलीस खात्यामध्ये नेमतं किंवा सॅलरी देते. इथे तुमच्या आमच्या टॅक्सचेच पैसे जातात, कारण ते तुम्हाला कम्युनिकेट करायलाच असतात. चांगले अधिकारी याच्यामध्ये असतात, थोडे मॅनेज होणारे असतात, बऱ्याच गोष्टी असतात. आता आपण काय या ठिकाणी फक्त तुम्ही कुठलीही पोलिसांची भीती मनात न बाळगता, कारण ते आपले सेवक आहेत, ते काय तुम्हाला धरले की लगेच हाणायला बसलेले नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही PC मध्ये जरी असाल तरी ऑन कॅमेरा आता सगळीकडे आहेत. तुम्ही व्यवस्थित त्यांच्याशी कोऑर्डिनेट करा, व्यवस्थित त्यांच्याशी बोला, काही घाबरायची गरज नाही. तुम्ही जर गुन्हा नसेल केला तर व्यवस्थित तुम्ही त्यांना कॉपरेट केल्यानंतर तेही तुम्हाला कॉपरेट करतील. म्हणजे ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आज. कारण काय होतं, बऱ्याच वेळा पोलीस म्हटलं की लोक काय करतात, पोलिसांना बघितलं की दुसऱ्या मार्गे सुटतात. ट्रॅफिकवाला जरी बघितलं पुढं तर तरी माणूस मधून ट्रॅफिकच्या मधून चालतो. पुण्यामध्ये असेल, इकडे पुढे असेल, म्हणजे बेल्ट नसेल लावले असेल तर गडबड करतात. बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो की माणूस पोलीस म्हटलं की थोडे एक मध्यमवर्गीय माणूस एक धसका घेतो. तर हा व्हिडिओ त्यासाठीच मी बनवलेला आहे की तुम्हाला धसका घेण्याचं काहीही गरज नाही. कारण संविधानामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल राईट्समध्ये तुमचे जे काही मूलभूत तत्व स्वातंत्र्य आहे, जे काही तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते संविधानामध्ये आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपण हा माहिती खातर व्हिडिओ काढलेला आहे. आपण या ठिकाणी कुठल्याही पोलीस प्रशासनाला बदनाम किंवा
नावं ठेवण्यासाठी किंवा कुठले काही ट्रिक्स सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ काढत नाही, तर एक समाजामध्ये सुरक्षितता आणि शांतता लाभावी म्हणून असे आपण डोळे झाकणारे व्हिडिओ काढत असतो आणि सर्वांना खोट्या गुन्ह्यापासून सावध राहता यावं किंवा त्यांना त्यांचे काय अधिकार आहेत हे कळावे म्हणून आपण व्हिडिओ काढत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.